नमस्कार. मी आज पत्रकार म्हणून आलेलो आहे आणि उत्तर प्रतिनिधी आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी संजय देशपांडे, हिमांगी भट्टाचार्य, अनुष्करे या तिघांचं अभिनंदन करतो. मी साधारण 1975च्या मुद्द्यावर जर्नलिझममध्ये 50 वर्ष पूर्ण झाली. आणि मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा असं वाईट वगैरे असे असले याची संपादकाने कल्पना नव्हती. तो बातमीदाराला कुठले आहे पुढे मी 1978 साली जर्नलिझमला ऍडमिशन घेतली आणि मी जर्नलिझम केलं. तेव्हा वर्गात शिकवताना सर्व गुरुजी असे शिकवायचे की रिपोर्टर शुड बी जॅक ऑफ ऑल अँड मास्टर ऑफ नॉन. मी जॅक ऑफ ऑल होण्याचा प्रयत्न करत राहिलो. 50 वर्षाच्या मध्या काळात असे लक्षात आलं की आता नुसतं जॅक ऑफ ऑल आहे. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा फॅमिली डॉक्टर होतो. स्पेशलायझेशन डाव्या नागपूरच्या डॉक्टर आता आल्या. पूर्वी फॅमिली डॉक्टर केलं होतं. हे स्पेशलायझेशन ही आता पत्रकारितेसाठीची अत्यंत आवश्यक गोष्ट. मी माझ्या सरकारला कायम सांगत आलं की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ ॲटलीस्ट वन इज मोर तुम्ही एक्सपेन्सिबल होता. मी मला गाण्यात जरा रस होता. सगळ्या अनेक गोष्टी रस होता लोकांना, पण गाण्यात जर जास्त जरा बर्निंग गाण्यात होते. तर मला कोणी आमच्या ऑफिसमध्ये चर्चा की त्याला विचार करा म्हणजे. पण मला काही एवढं माहीत नसेल. पण मला असं लक्षात की लोक आपल्याला मान देत आहेत किंवा आपण आता काहीतरी अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे थोडं डोकं चालवलं आहे. पण आपले म्हणून अभ्यासाचे विषय असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण बहुतांश पाहतो खरं आपण पृथ्वी समजून घेत नाही. आपण आजकाल घडणाऱ्या घटना त्या दिवशीचे आपले 4 बातम्या 6 बातम्या तुमच्याकडे जे काही टार्गेट असेल प्रत्येकाच्या आता टार्गेटवर त्यांचं असतं तेवढं झालं की आपण मोकळे होतो. असं होता कामा नये. आणि जो विषय आता ह्या तिघांनीही हातात घेतलेला गेले अनेक वर्ष तो किती महत्वाचा आहे हे आपण रोज वेगवेगळ्या पद्धतीने पाहतो आहोत. पण आपण त्याच्याकडे सिरियसली पाहत नाही. त्याच्या कारण आपल्याकडे आज पूर आला आपण जात नाही. पत्रकारितेमध्ये सगळे जण असं वाटतं की काय आज तिने उद्याच्याकडे आपण दुपारपर्यंत त्याची गर्दी होते, संध्याकाळी विसरतात, दुसऱ्या दिवशी नवा विषय येतो, तिसऱ्या दिवशी त्याचं काही नाही. माझा अनुभव असा की सतत काही विषय हाताळत राहिल्याने त्याचा दूरगामी आणि दीर्घकालीन परिणाम होत असतो. आपल्याकडे सगळेजण काही काही विषय हाताळतात, ते लावून धरतात. खूप काळानं त्याला थोडं थोडं यश मिळणार. वाईल्ड हा असा विषय म्हणजे आपण त्यांचा अधिवास बळकावला आहे हे आपण स्वतःला आधी पटवत नाही. आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की तेच आपल्याला अतिक्रमण करतायत. मुळात पृथ्वीच्या जन्मापासूनची कहाणी ही रंजक म्हणजे कादंबरी. पण ती जर नीट समजून घेतली तर आपल्याला ती प्राणी जगताचं विश्व किती सुंदर आहे आणि किती खोल आहे हे आपल्या लक्षात येतं. घरात साप येणं ही आपल्या दृष्टीनं भयानक गोष्ट आहे. उंदीर येणं, झुरळ, पाल, जंगली प्राण्यांचे विशेष. आता संजय देशपांडे सांगत होते की जुन्नरमध्ये 300 बिबटे आहेत. आता जंगल नसलेल्या ठिकाणी एवढे बिबटे असतील तर काय नाही. सामान्य माणसाचं जगणं हराम होईल. माणसानं घरं बांधली की प्राण्यांना पासून वाचवण्यासाठी. डायनासोरच्या कलमीत नखात 100 माणसं मागतील एवढा जर तो प्राणी असतील तर त्याच्यापासून वाचवण्यासाठी घरं बांधली नाही तर माणसाला घर बांधायची गरज नसतो. पण आपण त्याला समजून घेण्याऐवजी त्याला शत्रू बनवणे हे या पृथ्वीवर अन्याय करतात. आणि मला वाटतं पत्रकार म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की याबद्दल आपण किमान जाणीव जागृती आपल्यामध्ये असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे एवढेच लोक असतील तरी माझ्या दृष्टीने ही खूप चांगली सुरुवात. कोणा तुमच्यापैकी सगळ्यांना असं वाटलं की हा विषय समजून तरी घेऊ, आवडला तर पुढे परसू करू. तुमच्यापैकी तुम्ही एकदा आवडायला लागला तर तुम्ही 4 जणांशी बोला, 4 जण त्याच्यामध्ये उरले जातील. हळूहळू तुम्ही
ताडोबाच्या बातम्यामध्ये आज वाघ दिसला आणि तिरुपतीचा ही नाहीये. त्यांचं संरक्षण कसं करायचं त्यासाठी सरकारच्या दरबारी वनमंत्री हे सायडिंगचे डिपार्टमेंट आहे. तुम्हाला मला सगळ्यांना म्हणजे त्याला सार्वजनिक बांधकाम आणि वनमंत्री, तर तो म्हणे मला सार्वजनिक बांधकाम द्या, सर्वाधिक पैसे तिथे आहेत, वन खात्याला पैसेच नाही. त्यामुळे वन खात्याच्या माणसाला काहीतरी करता शक्य आहे यासाठी आपण जर दबाव आणला पत्रकारिता म्हणून, तर तो दबाव काही प्रमाणात तरी काढली जाईल. आणि आताच्या काळात मीडियाचा प्रभाव किती आहे हे आपण रोज सकाळ मिळून आपण 24 तास हाताच्या मोबाईल पासून टीव्ही पासून आपल्या वृत्तपत्रापर्यंत सातत्याने पाहत असतो. त्यामुळे हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. हा सतत करायला पाहिजे. एकदा करून 5 जणांना शिकवून हळूहळू हे वाढत जाईल. पण मगाशी त्यांनी कल्पना म्हणली की आपण ताडोबाला जाऊन पाहायला पाहिजे. शहरातल्या माणसांना मला आठवत आहे पुण्याची सगळ्यात गाजलेली बातमी जी मलाही कळत असताना ती दर्शक पैसे आलेला आता काही तुम्ही पाहिलेली ते चर्च होतं, मोकळं होतं. त्या काळात तुला खूप मोकळं असायचं. त्या चर्च मध्ये तुला बसला होता आणि आम्ही सगळे पत्रकार आमचा जी वाचतो 10 होतो. ही पुण्यातली सगळ्यात मोठी घटना दर्शक मध्ये बिबट्या आला. तर आपण प्रत्यक्ष ताडोबा जाऊन पाहून आल्याशिवाय ती जंगल पाहिल्याशिवाय त्यांचं जगणं ते पण किती कठीण आहे हे आपण समजून घेणं फार आवश्यक आहे. ते समजलं तर आपण त्यांच्यासाठी काही मदत करण्याचा प्रयत्न करू शकतो. तुम्ही जो लसीकरणला तुम्ही खूप समंजस आणि जाणीव असणारे पत्रकार आहात याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.